हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वांग बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर इथे मी वांगे आणि बटाटे कट करून घेतले आहेत. बटाट्याचे साल काढून या पद्धतीने आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला खूप जास्त मोठे नाही खूप जास्त बारीक नाही अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आता इथे वाटण्यासाठी लागणारे साहित्य घेतले आहे. शेंगदाणे घेतले आहेत भाजून, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेते. तर इथे मी पाणी टाकून याचं वाटण करून घेतलं आहे. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे. जिरे फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पाने घालायचे आहेत. आता जिरी मोहरी तडकली की यामध्ये आपल्याला एक बारीक केलेला कांदा आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला घालायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर कांदा आणि टोमॅटो परतला की यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, कांदा मसाला आणि हळद घेतली आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जो वाटण्याचा मसाला काढला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो मसाला देखील आपल्याला मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला खाली लागावा नाही म्हणून मीडियम गॅसवरती हा मसाला आपल्याला परतायचा आहे. आता यामध्ये आपल्या जे वांगी आणि बटाटा आपण कट करून घेतला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आता यामध्ये आपल्याला तुमच्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालत आहे. तर इथे मी 2 ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मी सर्व मिक्स करून घेते आणि आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं भाजी शिजून द्यायची आहे. तर इथे 5 मिनिटं झाली आहे. आता आपण भाजी चेक करूया. अधूनमधून मी भाजी चेक करत होते. तर पाहू शकता आपल्या भाजीला तरी देखील खूप छान आली आहे. आता आपण चेक करूया आपले वांगा आणि बटाटा शिजला आहे का. तर पाहू शकता इथे मी बटाटा चेक करत आहे. तर बटाटा छान असा मऊसूत शिजला आहे आणि वांगं देखील छान शिजलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वांग बटाटा रस्सा भाजी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.